अरे बाबा पाकिट आण इकडे. ए तू काय येडाबिडा झालाय का? ए बाबा वेळ आहे काय तू? मी त्याच्या किशाला कत्ती मारली आहे. हा, मग काय झालं? पाकिट तर मी उचललंय ना, मी ठेवणार आहे. ए आण इकडे पाकिट. येडाबिडा झालं का? तिकडे मला पकडलं असतं, लोकांनी मारलं असतं. मग एक काम करूया, दोघा अर्धा अर्ध घेऊया आणि विषय संपूया. पागल आहे का? इकडे दे पाकिट, मी ठेवणार आहे पाकिट. अरे तू हो ना, यार. तुझं तो पैसा. माझं पाकीट तुला ना ए कशाला मारामारी करता रे? खरे पाकिट कोणाचं रे? ते आमचं ते पाकिट कोणाचं आहे? तुमचं हे तुम्ही पाकिट मारलं का रे? हा नाही हो साहेब, पाकिट मारलं तुम्ही? मी नाही मारले पाकिट. तुमच्या तर आता थांब, इथंच थांब, इथंच थांब. तुम्हाला दाखवतो, थांबा जरा जरा. हा? हॅलो 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 साहेब. हा साहेब, मी इथून ते रिक्षा शोधत होतो ना, तर हे 2 पाकिट मार सापडले साहेब. हा हो हो, मी त्यांना घेऊन येतो. हो साहेब, तो टॅटूवाला सापडला का? बर बर बर, ठीक आहे ठीक आहे, मी आलोच. हो साहेब, दिला ना तुम्हाला पाकिट. अहो, आम्ही नाही सोडलं. मला तर असं तिखट आहे पाणी हळू. बन गया पानी पूरी. करिए आ करिए आ करिए आ करिए आ करिए. बताइए कैसी लगी? बताइए बताइए. छान आहे. हाँ आपके लिए और बना दो. माझ्या प्लॅन मध्ये बरोबर फसलाय हा. आता हीच वेळ ह्याच्याकडून सत्य काढून घ्यायची. प्रीती हळूहळू खुलतायत, मागचं सगळं विसरून माझ्या जवळ येतात. आणि आज हे सरप्राईज, माझ्या आवडीची पाणीपुरी आणि नेहमी त्यांना माझी असलेली काळजी, एवढ्यावरून हे तरी नक्की कळतंय की त्यांच्याही मनात माझ्याविषयी जागा निर्माण होते. वा वा स्वराज, प्रगती आहे. ऑल द बेस्ट. आलेच मी. हा हा लवकर या. हो. आज प्रीती मला वेगळ्याच वाटल्या. मला असं वाटतं की त्यांच्या मनात पण प्रेमाची कळी उमलायला लागली. पण ही नक्की डेट होती की आपलं तर तुमच्यावर खूप प्रेम आहे. लव यू. वाह क्या बात है सरोज, बहुत बढ़िया. मी खोटं बोलायला नको होतं आईशी, पण खरं बोलले असते तर तिला वाईटच वाटलं असतं. आणि तिला हे कळलं असतं जर मी कॅफेत जाते कामाला, तर माझ्या बाबतीत जे तिने स्वप्न बघितले ते तर मोडलं असतं तिचं. तिला आता निदान बरं तरी वाटतंय ज्योती. पण दादा का गेलास रे असं अर्धवट सोडून? तुझी येते खूप आठवण. कसं करायचं सगळं एकटीने मी, आणि एवढं सगळं करून कुणाला कळू पण नाही द्यायचं. कसं जमायचं तुला हे सगळं? तू आत्ता हसता हसता म्हणाला असतास काय प्रॉब्लेम आहे सांग, 2 सेकंदात मला सोल्युशन दिलं असतंस. नाहीतर म्हणाला असतास की तुला करायची काय गरज आहे, मी आहे ना, करेन सगळं. पण दादा तू नाहीयेस म्हणून मी काही गप्प नाही बसले. दुसरी नोकरी शोधली आहे. आता काय ही नोकरी मी आनंदाने स्वीकारली नाही आहे, पण तूच म्हणायचंस ना दादा, आपली परिस्थिती आपल्याला शिकवते.
त्याच परिस्थितीतून मी सगळं शिकतेय. मी हार नाही मानली आहे. मी सगळं करते आपल्या घरासाठी आणि करत राहणार आहे. आणि दादा, मी जरी ही नोकरी स्वीकारली असली तरी रिक्षा शोधल्याशिवाय गप्प नाही बसणार. मी दिवसा नोकरी करीन आणि जेव्हा वेळ मिळेल ना तशी रिक्षा शोधीन. कितीही दिवस लागले तरी मी रिक्षा शोधल्याशिवाय गप्प बसणार नाही. हेच काय तर पाकिट मार. हो साहेब. अरे नाव काय तुझं? रघु शिंदे. आणि तुझं नाव काय? प्रेम चव्हाण. हवालदार पकडा यांना, दोघांना आत टाका. ए घेऊन जा. हे दोघेही सराईत पाकिटमार आहेत. गेल्या काही दिवसापासून आम्ही यांचा शोध घेत होतो. तुम्ही पकडून दिल्याबद्दल थँक्यू. खूप मोठं काम हलकं केलंय आमचं. नाही सर, ठीक आहे ना. ते टॅटूवाला सापडला का साहेब? नाही, आम्ही त्यांचा शोध घेतलाय. काही माणसं पकडलीत आम्ही. हवालदार त्या टॅटूवाले दोघांना घेऊन या. ए दाखव टॅटू दाखव. दाखव रे, हात दाखव. दुसऱ्याला घेऊन जा. हात दाखव रे. ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्ही आमचं एवढं मोठं काम केलं, या पाकिटमारांना पकडून दिलंय. आम्ही याला नक्की शोधून काढू. ठीक आहे? ठीक आहे. येतो साहेब. थँक्यू. हॅलो मीटर. हॅलो, मीटर, एक खुशखबर आहे. काय रिक्षा सापडली? नाही, रिक्षा म्हणजे मी शोधतोच आहे ती, पण ती शोधता शोधता आहे ना एकले भारी आयटम झाला. काय? एकले डेंजर पाकिट मार होता. नाही, एक नाही, दोन. पोलीस कधीपासून शोधत होते त्यांना. मला सापडले ते. मी दिलं पोलिसांच्या ताब्यात. समाजसेवा सुरू झाली वाटतं. हा मग विषय आहे का? मी एक सांगू का तुला? बोल की. मला एक जॉब मिळालाय. अरे क्या बात आहे मीटर. मला वाटलंच होतं. बेस्ट आहे. मला सांग, कधीपासून आहे जॉईनिंग आणि कुठली कंपनी आहे? हा, आणि तुझी पोस्ट वगैरे काय आहे? नाही हॅलो मीटर, काय झालं? सांग ना, कुठली कंपनी आहे? नाही, कंपनीत नाही आहे, कॅफेत आहे. कॅफे? चांगलं आहे की. कॅफे मॅनेजर झाली आता तू मीटर. मॅनेजर नाही आहे, मग वेटरची नोकरी आहे.